आज कुठे पण गेली तर पृथ्वी प्रतापची आई, आम्ही बघतो तुमच्या मुलाचा कार्यक्रम आणि जेव्हा ते बोलतात ना त्यावेळेलाच भरून येतं. म्हणजे खूप स्ट्रगल करून पुढे आलाय, त्यामुळे ते जास्त होते आणि अजूनही तो खूप मेहनत करतो. आईला बघितलं की माझा रागा निघून जातो. ते बाळ इतकं गुणी गोड बाळ आहे ना आमच्या घरात, त्यांनी आमचं अख्खं कुटुंब बांधून ठेवलं त्या बाळाने. हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. डिलिव्हरी बॉय हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि या सिनेमात ना आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आहे. म्हणजे हास्यजत्रेतून आपल्या सगळ्यांना हसवतोच आहे, पण आता या सिनेमात त्याची काय भूमिका हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पण आत्ता आनंदाचा क्षण आहे की त्याची आई पहिल्यांदाच मी त्यांना भेटते आणि आपण मुलाखत म्हणजे मायलेकाची पहिल्यांदा करतो आहे. पहिलं तर आई, तुमचं स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशा आहात? खूप छान. आणि आता म्हणजे लेकाबद्दल काय बोलावं, आता सगळेच बोलत आहेत, अख्खं महाराष्ट्र नाही म्हणणार, जगभरातून त्याला कौतुक मिळतं त्याच्या कॉमेडीचं, किंवा आता त्याचा सिनेमा येतो आहे. आई म्हणून आज कसं वाटतं, आज प्रीमियरला आला आहेत? खूप आनंद वाटतोय आई म्हणून पण, आणि मुलगा म्हणजे दिवसेंदिवस अजून पुढे पुढे जातोय, त्यामुळे अजूनच खूप आनंद होतोय. आणि आज फर्स्ट टाईम मी आले. पहिल्यांदा आई प्रीमियरला आली आहे आणि म्हणजे हास्यजत्रेतून तू घराघरात पोहोचतोस आहे, पण आई टी व्हीवर बघणं वेगळं आणि मोठ्या पडद्यावर बघणं अतिशय वेगळं. कसं वाटतं आज पृथ्वी? आज खूप इमोशन्स आहेत, डोळ्यात दिसत आहेत अशा. नाही, मला खरंच खूप बरं वाटतं, कारण प्रत्येकाची आपण असं म्हणतो ना, फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल, आणि ही डेब्यू फिल्म आहे तर त्यामुळे जरा जास्त आनंद आहे. ऑल्सो जसं मी आधी म्हटलं की फिल्ममध्ये प्रथमेश परब असल्यामुळे मी जरा जास्त कम्फर्टेबल झालो आहे फिल्मला. आणि असं जरी वाटत असलं पहिली फिल्म आहे, तरी प्रथमेश असं अजिबात वाटू देत नाही की पहिली फिल्म आहे. आणि त्यात आपण असं म्हणतो ना की सोन्याहून पिवळं काय झालं, तर फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम माझी आई असं कुठेतरी माझ्या एका कार्यक्रमाला आली. म्हणजे ती हास्यजत्रेच्या फिनाले एपिसोडला आली होती आणि तेव्हा ती बोलूही शकली नव्हती कोणाशी, इतकी घाबरली होती. आणि सो फिल्म प्रीमियरला जसं मी पहिल्यांदा येतो आहे स्वतःच्या, तसं आईसुद्धा पहिल्यांदा येते. सो मला असं वाटतं की माझं लक, जाई आली आहे, आई आली आहे, तर माझं लक आलेलं आहे असं मला वाटतं. आय होप आता प्रेक्षकांनाही आमचा सिनेमा आवडेल आणि ते खूप प्रेम करतील आणि मग ते लक तसंच कंटिन्यू होत राहील. आई, तुम्ही तर त्याची मेहनत जवळून बघितली आहेत. म्हणजे लिटरली लहानपणापासून सगळं, त्यात ह्या फील्डमध्ये आल्यापासून सगळं, आणि आता नवीन घरही घेतलं आहे, है ना? कसं वाटतं एक आईला? म्हणजे वेगळीच फिलिंग आहे. आईच्या हिशोबाने आपण ती मांडू नाही शकणार शब्दात, पण तरी इतके सगळं स्ट्रगल तुम्ही जवळून जेव्हा बघितलं आहे, तर आज एक बोलतात ना, हक्काने काय सांगायला आवडेल लेकाला? शाबासकीची थाप काय? असंच तो मोठा होते, खूप मोठा होते, अजून त्याचे खूप सिनेमे येऊ दे, अजून तो खूप मोठा माणूस होते. म्हणजे जत्रेमधून तर तो सगळ्यांच्या भेटीला येतो, पण तुम्हाला काय कमेंट्स मिळतात जेव्हा तुम्ही बाहेर जाता किंवा तुम्ही तुमच्या मैत्रिणीमध्ये जाता? माझी ओळख आहे आज की पृथ्वीची आई, पृथ्वी प्रतापची आई आहे ही. आज कुठे पण गेली तर पृथ्वी प्रतापची आई, आम्ही बघतो तुमच्या मुलाचा कार्यक्रम आणि जेव्हा ते बोलतात ना त्यावेळेलाच भरून येतं. म्हणजे की खूप परदेशात तुमच्या साडीचा शिवलेला कुर्ता मिरवतोय, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट आहे. इमोशनल क्षण आहे आणि पृथ्वी आमच्यासाठी फॅमिली आहे. म्हणजे ही सगळी टीम आमच्यासाठी फॅमिली आहे आणि खूप भारी वाटते मला की आई आली आहे, जाई पण आली आहे. म्हणजे काकाच्या मूव्ही येतोय ह्यासाठी ती खूप एक्साइटेड. स्ट्रगलमधून पुढे आलाय ना, खूप त्याने मेहनत घेतली, खूप मेहनत घेतली ना, अजूनही घेतोय तो. म्हणजे रडू नको. खूप मेहनत घेतोय तो. सिनेमात येणार आहे. आनंदाचेच अश्रू आहेत. ओव्हरफ्लो झालं. ऐका ना, खूप मेहनत घेत होतो. आई किती एक्सायटेड आहे, काकाचा मूव्ही येतोय. त्याचा मूवी म्हणजे आता तिने पोस्टर बाहेर बघितलं ना, तेव्हाच ती त्याला बघितल्याबरोबर एवढ्या मस्त हसली ना. ती कोको बघ आई, कोको बघ, कोको म्हणते. आई कोको बघ, म्हणजे तिने तेव्हा पटकन दाखवलं. तिने असं येतानाच ठरवलं होतं मोठा टीव्ही बघायला जायचं. तिला सिनेमा थिएटर नाही म्हणतायत ना, तर ती मोठा टीव्ही बोलते. सो ती ते पोस्टही केली होतीस की जाईसोबतचा फोटो आणि आईसोबतचा फोटो पोस्ट करत. येस, टिश्यू. आनंदाश्रू येथे. आणि हे अजून असं खूप बघायचं आहे आई, आणि प्रत्येक प्रीमियरला आपण भेटूच, है ना? 200% इमोशनल हो गई रे. खूप स्ट्रगल करून पुढे आलाय, त्यामुळे ते जास्त होते आणि अजूनही तो खूप मेहनत करतो. रात्री उशिरापर्यंत येतो घरी, कधी जेवतो कधी जेवत नाही, असा झोपतो, सकाळी लवकर उठून जातो. म्हणजे खूप स्ट्रगल करतो आणि त्या स्ट्रगलचं त्याला यश मिळावं, भरपूर यश मिळावं त्याला. जाईसोबतचं तू एक इमोशनल पोस्ट केली होतीस. काय एक इमोशन्स तेव्हा गश होत होते आतल्या आत की ते तुला बोलण्यापासून राहवलं नाहीत?
मला काय ना जाई मी म्हटलं ना की ते माझं लेडी लक आहे. मला मी कितीही अपसेट असेल, मी किती चिडलो असेल, मी किती रुसलो असेल, रागावलो असेल, त्रागा करत असेल ना, तरी जाईला बघितलं की माझा त्रागा निघून जातो. ते बाळ इतकं गुणी गोड बाळ आहे ना आमच्या घरात. त्यांनी आमचं अख्खं कुटुंब बांधून ठेवलं त्या बाळाने. म्हणजे प्रत्येकाचे इमोशन्स आणि सगळ्या गोष्टी पाहता प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र असतो आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतो, पण जाई काहीतरी करते हे बघायला मी सगळे एकत्र येतो. तर त्यामुळे ते बाळ म्हणजे आमच्या ते 4 लाकडं असतात ना, ज्याची मोळी बांधण्यासाठी एक रस्सी लागते ना, ती रस्सी आहे ते बाळ आमचं. आता ती सगळ्यांना म्हणजे बिचकली होती थोडंसं की पहिल्यांदा सगळं आहे, पण नेक्स्ट टाइम मी ती तुला सांगेल काका अशी पोस्ट कर किंवा अशी पोस्ट कर. नाही, तिला मी आत्ता येताना रिक्षातून विचारलं, म्हटलं जाई आता तुला पण पिक्चरमध्ये घेणार आहेत, कोकोसारखं तू पण काम करणार ना फिल्ममध्ये. मी काय काम करणार, तर म्हटलं तुला ते सांगणार, जाई रुसून बस. मग तू कशी बसणार? म्हणजे तिने येताना ही पोस्ट दिली मला आत्ता. म्हणजे ती थोडं ग्रास्प करते. त्याकडनं ती घेईलच ते गुण. पण आई सुद्धा चांगला ॲक्टर आहे. प्रतीक दादा माझा सख्खा मोठा भाऊ, तो स्वतः ॲक्टर आहे, त्यामुळे ऑफकोर्स ती बाबाकडनं सुद्धा घेणारच आहे खूप. ही तर सुरुवात आहे, आपण भेटत राहणार आहोत असंच. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आपण गप्पा मारल्यात आणि खूप भारी वाटते. नाही पण हे आनंदाश्रू आहेत आणि खूप काही अजून म्हणजे त्याच्या पदरी खूप काही आहे आणि आम्हाला दिसतं आहे ते मॅनिफेस्ट करूया आपण पुन्हा एकदा, है ना. थँक्यू सो मच आई बोलल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट पृथ्वी तुलाही. थँक्यू अतिशा. थँक्यू राजश्री मराठी. थँक्यू.